नमस्कार मित्रांनो, आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आपला आजचा विषय आहे 10 मनी टर्म्स एव्हरीवन शुड नो, म्हणजे पैशांची मराठीतून ओळख, 10 आवश्यक आर्थिक संज्ञा। पैसा हा शब्द ऐश्वर्यापासून तर तोट्यापर्यंत, सुरक्षिततेपासून तर काळजीपर्यंत अनेक भावना जागवतो। आपल्या दैनंदिन जीवनापासून ते भविष्याच्या स्वप्नांपर्यंत पैशाशी असलेला संबंध अत्यंत गहन आहे। पण पैशाविषयी बोलताना, गुंतवणूक करताना, बँकेशी व्यवहार करताना किंवा अगदी घरातील बजेट चर्चेत सुद्धा काही विशिष्ट शब्द वापरले जातात। त्या शब्दांचा अर्थ स्पष्ट नसेल तर आपले आर्थिक निर्णय अंधारात टाकलेल्या पावलांसारखे होऊ शकतात। मराठी भाषिकांसाठी या संकल्पना आपल्या मातृभाषेत समजून घेणे केवळ सोपे नाही, तर आर्थिक सक्षमता आणि स्वातंत्र्याकडे पाऊल टाकण्याची पहिली पायरी आहे। चला तर मग मराठीतून जाणून घेऊया अशा 10 आवश्यक आर्थिक संज्ञा। 1. अंदाजपत्रक म्हणजे बजेट। ही आपल्या पैशांची रहदारी नकाशा तयार करण्याची प्रक्रिया आहे। अंदाजपत्रक म्हणजे एका विशिष्ट कालावधीत, सहसा एका महिन्यात, आपल्याकडे येणारे एकूण उत्पन्न आणि होणारे सर्व खर्च यांची आधीच केलेली योजना। हे आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी, अनावश्यक खर्च टाळण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नियोजित बचत करण्यासाठी अत्यंत उपयुक्त साधन आहे। उदाहरणार्थ, पगार मिळताच घरभाडे, अन्नधान्य, वीज पाणी, मुलांचे शिक्षण फी, प्रवास खर्च वगैरे सर्व महत्त्वाच्या गोष्टींसाठी रक्कम बाजूला काढून ठेवणे आणि उरलेल्या रकमेतून इतर खर्च व बचत करणे हे बजेटचे सार आहे। याशिवाय अनपेक्षित खर्चासाठीही थोडीफार रक्कम यात समाविष्ट करता येते। 2. इन्कम म्हणजे उत्पन्न। एखाद्या विशिष्ट कालावधीत म्हणजे महिना, 3 महिने किंवा वर्ष आपल्याला मिळणारी एकूण पैशांची रक्कम म्हणजे उत्पन्न होय। हे कोणत्याही स्रोतांमधून मिळू शकते। नियमित पगार, स्वतःच्या व्यवसायातून मिळणारा नफा, जमीन किंवा घर भाड्याने देऊन मिळणारे भाडे, बँकेत ठेवलेल्या पैशांवर मिळणारे व्याज, गुंतवणुकीवर मिळणारा लाभांश किंवा भाडे, सरकारी लाभ यासारखे इतर उत्पन्नाचे स्रोत यात समाविष्ट आहेत। उत्पन्न हेच आपल्या सर्व आर्थिक क्रियाकलापांचा पाया असतो। आपल्या एकूण उत्पन्नाचे स्पष्ट ज्ञान नसल्यास अंदाजपत्रक किंवा बजेट बनवणे किंवा भविष्याची योजना करणे अशक्य होऊन जाते। 3. एक्सपेन्सेस म्हणजे खर्च। आपल्या आवडीचा विषय। उत्पन्नाच्या विरुद्ध बाजूला जे असते ते असतो खर्च। जीवन जगण्यासाठी, गरजा भागवण्यासाठी आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी केलेला पैशाचा वापर म्हणजे खर्च। ही साधी व्याख्या। हा 2 प्रकारचा असू शकतो। निश्चित खर्च जसे की घरभाडे, गॅस, वीज, पाणी बिल, वाहनाचे हप्ते, विमा प्रीमियम, स्कूल किंवा कॉलेजची फी, आणि व्हेरिएबल एक्सपेन्सेस जसे की अन्नधान्य, कपडे लत्ते, औषधोपचार, मनोरंजन, प्रवास खर्च, भेटवस्तू इत्यादी इत्यादी। अशा खर्चांवर लक्ष ठेवणे आणि त्यांचे व्यवस्थापन करणे हे आर्थिक आरोग्यासाठी अत्यंत गरजेचे आहे। अनियंत्रित खर्च हे बचतीच्या मार्गातील सर्वात मोठे अडथळे होतात। 4. सेव्हिंग्स म्हणजे बचत। आपल्या एकूण उत्पन्नातून खर्च वजा केल्यावर जी रक्कम शिल्लक राहते ती बचत। सोप्या भाषेत उत्पन्न वजा खर्च बरोबर बचत। ही बचत भविष्यातील गरजा म्हणजे लग्न, घरबांधणी, मुलांचे शिक्षण, आणीबाणीच्या परिस्थितीत म्हणजे अनपेक्षित आजारपण किंवा नोकरी गमावणे अशा परिस्थितीत किंवा निवृत्तीनंतरचे जीवन सुखकर करण्यासाठी वापरली जाते। बचत करणे ही एक सवय आहे। थोडी थोडी रक्कम नियमितपणे बाजूला काढणे, ती सुरक्षित ठिकाणी ठेवणे, सहसा बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये, आणि तिच्यावर व्याज मिळवणे हे बचतीचे तत्व आहे। खर्चानंतर जे उरेल ते बचत। यापेक्षा प्रथम बचत करा, मग उरलेल्यात खर्च करा, हा दृष्टिकोन अधिक परिणामकारक ठरू शकतो। 5. इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक। बचत केलेला पैसा फक्त ठेवीत ठेवल्याने त्याची किंमत काळाच्या ओघात घसरू शकते। कदाचित महागाईमुळे ती घसरू शकते। त्याची किंमत वाढविण्यासाठी, भविष्यात अधिक फायदा मिळवण्यासाठी आपण ज्या विविध मार्गांनी तो पैसा वापरतो किंवा लावतो
त्याला गुंतवणूक म्हणतात. गुंतवणुकीचे अनेक मार्ग आहेत. बँक ठेवी म्हणजे FD करणे, सरकारी रीतीने सुरक्षित मानल्या जाणाऱ्या साधनांमध्ये गुंतवणूक करणे, सुवर्ण बचत बॉन्ड, PPF, NSC, शेअर बाजारातील शेअर्समध्ये गुंतवणूक करणे, म्युच्युअल फंड खरेदी करणे, रिअल इस्टेट म्हणजे घरे वगैरे जमिनी खरेदी करणे, सोने चांदी किंवा स्वतःच्या व्यवसायात पुनर्गुंतवणूक करणे. प्रत्येक गुंतवणूक मार्गाचे स्वतःचे जोखीम आणि संभाव्य परतावे किंवा रिटर्न्स असतात. गुंतवणुकीचा मुख्य उद्देश पैशांची वाढ करणे, व्याज, लाभांश, भांडवलात वाढ आणि भविष्यातील आर्थिक ध्येय साध्य करणे हेच आहे. 6. इंटरेस्ट, व्याज. पैशाच्या वापराबद्दल मिळणारे किंवा द्यावे लागणारे भाडे म्हणजे व्याज. 2 प्रकारचे व्याज आपण ऐकतो. मिळणारे व्याज जेव्हा आपण आपला पैसा बँकेत ठेवतो किंवा फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवतो किंवा सरकारी बॉन्ड्स घेतो, तेव्हा आपल्या गुंतवणुकीवर बँक किंवा सरकार आपल्याला जी अतिरिक्त रक्कम देते ती मिळणारे व्याज असते. हे आपल्या गुंतवणुकीवरचे उत्पन्न असते. द्यावे लागणारे व्याज जेव्हा आपण बँकेकडून कर्ज घेतो, क्रेडिट कार्ड वापरून उधारी घेतो, तेव्हा कर्जाची मुद्दल रक्कम परत करण्याबरोबरच एक अतिरिक्त रक्कम बँकेला द्यावी लागते. ही अतिरिक्त रक्कम म्हणजे व्याज. हे आपल्या कर्जाचा खर्च आहे. व्याज दर म्हणजे इंटरेस्ट रेट हा टक्केवारीत सांगितला जातो आणि तो कर्जाचा गुंतवणुकीचा प्रकार, कालावधी आणि बाजारातील परिस्थितीनुसार सतत बदलतो. 7. लोन, कर्ज. एखाद्या व्यक्तीकडून किंवा बँकेकडून किंवा आर्थिक संस्थेकडून ठराविक कालावधीसाठी ठराविक व्याजदरावर घेतलेली पैशाची रक्कम म्हणजे कर्ज. कर्ज घेण्याची अनेक कारणे असू शकतात. घर खरेदी, घर बांधणी, गाडी खरेदी, व्यवसाय सुरू करणे किंवा वाढवणे, मुलांचे शिक्षण, वैद्यकीय आणीबाणी किंवा मोठ्या खरेदीसाठी. कर्ज घेताना मुद्दल म्हणजे प्रिन्सिपल ही घेतलेली मूळ रक्कम, यावर व्याजदर, कर्जाचा कालावधी, मासिक हप्ता आणि एकूण किती व्याज द्यावे लागेल याचा सखोल विचार करणे गरजेचे असते. अनियंत्रित कर्जे आपल्याला आर्थिक अडचणीत आणू शकतात. 8. मुद्दल म्हणजे प्रिन्सिपल. ही कर्जाची किंवा गुंतवणुकीची मूळ रक्कम असते. कर्जाच्या संदर्भात कर्ज घेताना आपण जी वास्तविक रक्कम घेतली जाते ती मुद्दल असते. उदाहरणार्थ, जर तुम्ही बँकेकडून 5 लाख रुपये कर्ज घेतले तर ती 5 लाख रुपयांची रक्कम म्हणजे मुद्दल होय. या मुद्दलावर व्याज मोजले जाते. गुंतवणुकीच्या संदर्भात आपण गुंतवणूक केलेली सुरुवातीची रक्कम म्हणजे मुद्दल. उदाहरणार्थ, जर तुम्ही फिक्स डिपॉझिट मध्ये 1 लाख रुपये टाकले तर ते 1 लाख रुपये तुमची मुद्दल रक्कम आहे. गुंतवणुकीवर मिळणारे व्याज किंवा भांडवली नफा हा या मुद्दलाच्या आधारावर मोजला जातो. मुद्दल ही गुंतवणुकीची किंवा कर्जाची पायाभरणी असते. 9. इन्फ्लेशन, महागाई. सध्या आपण सर्वात जास्त ज्याच्यावर चर्चा करतो, ऐकतो ती गोष्ट. वेळोवेळी वस्तू आणि सेवांच्या किमती वाढण्याच्या दराला महागाई म्हणतात. सध्याच्या भाषेत आज 100 रुपयात जी वस्तू खरेदी करता येते तीच वस्तू काही वर्षांनी 105 किंवा 110 रुपयात खरेदी करावी लागणार. यालाच महागाई म्हणतात. महागाईमुळे पैशाची क्रयशक्ती, खरेदी करण्याची क्षमता कमी होते. उदाहरणार्थ, 50 वर्षांपूर्वी 5 रुपयात जे मिळत असे ते आज 50 रुपयात मिळत नाही. महागाई ही गुंतवणुकीवर मिळणाऱ्या परताव्यापेक्षा जास्त असल्यास गुंतवणुकीचे रिअल मूल्य कमी होते. म्हणूनच गुंतवणूक करताना महागाईचा दर यापेक्षा परतावा म्हणजे रिटर्न मिळण्याचा प्रयत्न करावा, ज्याला रिअल रिटर्न म्हणतात. 10. रिपेमेंट म्हणजे कर्जाची परतफेड. कर्ज घेतल्यानंतर ठराविक कालावधीत ते परत करण्याच्या प्रक्रियेस कर्जफेड म्हणतात. ही फेड सहसा मासिक हप्त्यांमध्ये EMI, इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट अशा रीतीने केली जाते. प्रत्येक EMI मध्ये कर्जाच्या मुद्दलाचा काही भाग आणि व्याजाचा काही भाग असतो. सुरुवातीच्या हप्त्यांमध्ये व्याजाचा वाटा जास्त असतो, जो कालांतराने कमी होत जातो, तर मुद्दलाचा वाटा वाढत जातो. कर्जाची नियमितपणे आणि वेळेवर फेड करणे हे आपल्या क्रेडिट स्कोअरसाठी चांगले असते आणि भविष्यात कर्ज घेणे सोपे करते. कर्जफेड पूर्ण झाली की कर्जाचे बंधन संपते. कर्जफेड करण्याची क्षमता
हे आर्थिक आरोग्याचे एक महत्त्वाचे लक्षण आहे. मित्रांनो, या 10 मूलभूत आर्थिक संज्ञा समजून घेतल्याने आपण पैशाविषयीच्या संभाषणामध्ये अधिक सहभागी होऊ शकतो. भल्या भलत्या शब्दांनी गोंधळून जाणार नाही. बँक, गुंतवणूकदार, कर सल्लागार किंवा अगदी कुटुंबातील सदस्यांसोबतही आपल्या आर्थिक गरजा आणि ध्येयांवर स्पष्टपणे चर्चा करणे सोपे जाते. पैशाचे व्यवस्थापन हे केवळ अंकांचे खेळ नसून भविष्याची सुरक्षा आणि स्वातंत्र्य निर्माण करण्याचे साधन आहे. मराठी भाषेत या संकल्पना समजून घेऊन तुम्ही तुमच्या आर्थिक प्रवासात अधिक आत्मविश्वासाने आणि जबाबदारीने पाऊल टाकू शकता. लक्षात ठेवा, आर्थिक साक्षरता ही शक्ती आहे. ती तुमच्या मातृभाषेत प्राप्त करा आणि तुमचे आर्थिक भविष्य स्वतःच्या हाती घ्या. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा. अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. धन्यवाद. थँक्स फॉर युअर टाइम.